मंचावर उपस्थित आमचे पालक आणि तुमच्या सर्वांचे लाडके नेते माननीय ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील साहेब, बसवराज पाटील मुरुमकर साहेब, तुमच्या सर्वांचे आणि आमचे पण पालक आणि मार्गदर्शक आपले लोकप्रिय आमदार ग्रामीण रमेश अप्पा कराड साहेब, माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे, माजी नगराध्यक्ष विक्रमसिंग चौहानजी, आमचे पक्ष संघटनमधले मार्गदर्शक श्री तुकाराम गोरे सर, युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष ओम अप्पा धर्मे, माननीय श्री दशरथ सरवदेजी, माननीय श्री सतीशजी आंबेकर, काकासाहेब चौगुले, माननीय श्री आबासाहेब चौगुले, या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्वात महत्वाचं, एखादा उत्सव असतो तेव्हा उत्सव मूर्ती फार महत्वाची असते. आता निवडणुकीचा उत्सव चालू आहे, तर या निवडणुकीच्या उत्सवातले प्रभाग क्रमांक 11चे आपले 4 लाडके उत्सव मूर्ती श्री प्रवीण कुमार अंबुलगेजी, सौ पूजाताई चौगुलेजी, सौ रागिनीताई यादवजी आणि धर्मेंद्र सिंग चौहानजी. आपण प्रभाग क्रमांक 11 मधले सर्व सुजान मतदार बंधू भगिनींनो, आज इथे खरं म्हणजे तुमच्या भेटीसाठी येण्याचा काय कारण आहे, कशासाठी आपण जमलोय तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण इथे मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनींनो, लाडक्या बहिणी कोण कोण आहेत हात वर करावं. सगळ्यात आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी आहात. तर आपल्या सर्वांना मी विनंती करण्यासाठी आले की देवेंद्र भाऊंचा निरोप घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो की येत्या 15 तारखेला संक्रांत मैत्रिणींना 14 तारखेला आहे ना. काय झालंय की संक्रांतीला आपल्या देवाभाऊंनी ठरवलं की माझ्या बहिणींना आपल्याला काय आवडतं संक्रांतीला, सांगा ना काय आवडतं संक्रांतीला. पुरुषांचं असेल ते, आमच्या माता भगिनींना काय आवडतं सांगा. साडी, त्याच्याबरोबर चोळी, बांगड्या, आवडतं की नाही. देवाभाऊंनी विचार केला की 1,500 रुपये दर महिन्याचे तुम्हाला येतात, पण मुख्यमंत्र्यांनी असा विचार केला की या महिन्यात संक्रांत आहे तर ह्या महिन्याचे पैसे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये पाठवायचे, 3,000 रुपयाचा हप्ता द्यायचा. पण तुमच्या टाळ्या देवाभाऊंना नक्की आम्ही पोचू. पण मैत्रिणींनो, जसा आपण बघितलेलं आहे शकुनी मामा असतो किंवा एखादा कंस मामा असतो, तसा काँग्रेसचा शकुनी मामा यांनी काय केलं की आपल्या महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं. पत्र असं दिलं की हे 3,000 रुपये जे लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत ते देऊ नये म्हणून. आपल्याला शकुनी मामा आवडतो का, कंस मामा आवडतो का आपल्याला. आपल्याला काय करायचंय, कमळाला मतदान करायचंय. जो आपला भाऊ आपल्यासाठी संक्रांतीची साडी चोळी पाठवतोय त्या भावाचे हात मजबूत करण्यासाठी, लातूर शहराचा विकास करण्यासाठी, तुमच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे यांचे जे 4 अतिशय चांगले असे सुशिक्षित चांगले उमेदवार आहेत, त्या 4ही उमेदवारांना आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे. निवडून आल्यावर काय काम करतात याची झलक रागिनीताईंनी मागच्या 8 वर्षात तुम्हाला दाखवलेली आहे. ताई आमच्यासोबत मिटिंगला जरी असलं तर रागिनीताईंचा फोन प्रभागातल्या अडचणींसाठीचा कायम वाजत असतो. आता त्यांच्याबरोबर अजून 3 जण आहेत साथीला. 3 जण असे आहेत की ते महत्वाचे आहेत. ती माणसं अनुभवी आहेत, चांगल्या परिवारातून येतात, चांगला उद्देश ठेवून येतात. त्यांचा उद्देश हा फक्त जनसेवा करण्याचा आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचंय, 1 दिवस फक्त आपल्याला जाऊन मतदान करायचंय. उरलेली 5 वर्ष ते आपल्यासाठी सेवा प्रदान करणार आहेत. अशा या चांगल्या टीमला आपण सर्वांनी येत्या 15 तारखेला भरभरून मतदान करावं. आदरणीय आप्पांनी या प्रभागाचं पालकत्व घेतलेलं आहे, त्यामुळे मला शंकाच नाहीये, कारण मला माहिती डे टू डे आमच्याकडे अपडेट येत असतो की आप्पांनी ग्रामीणचे 100 भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची टीम इथे लावलेली आहे. आता रागिनी ते सांगत होते की आम्ही कोणाला चहा पण पाजू शकलो नाही. रागिनीताई, आपल्या चहाची आपल्या भावांना गरज नाहीये,
ते आपल्यासाठी आपले पाठीराखे म्हणून येऊन थांबलेले आहेत. त्यांना गरज आहे तर आपल्या भारतीय जनता पक्षाच्या चारी उमेदवारांना निवडून आणून देण्याची. मला नक्की खात्री आहे की येत्या 15 तारखेला आपण तर मतदान करणारच आहात. फक्त आपल्याला परत जाऊन आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक माईला, ताईला, प्रत्येकाला सांगायचे की बाळांनो, भूलथापाला बळी पडू नका. कुणीही अपप्रचार केला त्याला बळी पडू नका. कुणी जातीचं बोलतील, कुणी धर्माचं बोलतील, कुणी सांगतील ही योजना चांगली नाहीये, बंद होईल, काही सांगतील तुम्हाला. कसलाही आपल्याला विचार करायचा नाही. कारण मागच्या 1.5 वर्षापासून आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे पडायला लागले. दुसरी महत्वाची योजना जी तुमच्यासाठी महत्वाची आहे, पाण्याचा प्रश्न आहे. काका आपल्यासाठी चालत होते. आपल्यासाठी महत्वाचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा. पाणी किती वाजता आलं, तुम्ही भजनाला कीर्तनाला जाता पण लक्ष सगळं त्या पाण्यामध्ये असतं. कीर्तनात सुद्धा लक्ष लागत नाही तुमचं. तर तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अजून एक समांतर अशी लाईन धनेगाव पासून लातूर पर्यंतची मंजूर केलेली आहे. त्याचा निधी मंजूर झालाय, त्याची कार्यकारी मंजुरी पण मिळालेली आहे. लवकरच आपल्याला लातूर शहरात दैनंदिन पाणी पुरवठा मिळणार आहे. हे स्वप्न नाही तर तुमच्यासाठीच सत्य होणार आहे. हे 2 महत्वाचे मुद्दे आपल्याला स्पर्शून अजून मला प्रचारामुळं व्यस्ततेमुळं थोडंसं पुढे जायचंय सभेला. पण आमचे 4ही उमेदवार निवडून आल्यावर 16 तारखेला तुमच्यासोबत पेढे खायला मात्र मी निवांत वेळ काढून येणार आहे. आपल्या सर्वांना येणाऱ्या संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि परत एकदा आपल्याला कळकळीची विनंती, 4ही उमेदवारांच्या समोर कमळाचं बटन दाबून या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करून आपली जागा घेते. धन्यवाद.